ब्रॉट टू यू बाय NBC बेअरिंग, भारताची पहिली बेअरिंग उत्पादक. नागपूरमधील हिवाळी अधिवेशनाचा आज पहिला दिवस. अधिवेशनामध्ये 18 विधेयक मांडणार. सत्ताधाऱ्यांच्या चहापानावर विरोधकांचा बहिष्कार. निधी, शेतकरी कर्जमाफी, तपोवन वृक्षतोडीवरून विरोधक सरकारला घेण्याची तयारीत. हिवाळी अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी विधानभवनावर 4 मोर्चे धडकणार. मोर्चाच्या पार्श्वभूमीवर चोख सुरक्षा व्यवस्था तैनात. वाहतुकीला फटका बसणार नाही याची विशेष काळजी. दोन्ही सभागृहाला विरोधी पक्षनेते नाहीत, हे राज्याच्या इतिहासामध्ये पहिल्यांदाच घडतंय. भास्कर जाधवांची महायुतीवर टीका. 5शी बहुमत असूनही सरकार घाबरतंय, जाधवांचा निशाणा. विरोधी पक्षनेते पदासाठी आमचा दुराग्रह नाही, पण अध्यक्ष आणि सभापती निर्णय घेतील. फडणवीसांची प्रतिक्रिया. तर संख्याबळ मिळवा आणि विरोधी पक्षनेते पद कमवा, शिंदेंचा टोला. विरोधी पक्षनेते पदाचा प्रस्ताव प्राप्त, योग्य वेळी निर्णय होईल. मात्र स्वातंत्र्यानंतर सुरू असलेल्या प्रथा आज सुरू असणं अपेक्षित नाही. विधान परिषदेचे सभापती राम शिंदे यांचं भुया उंचावणारं वक्तव्य. हिवाळी अधिवेशनामध्ये विरोधी पक्षनेत्या निवडल्या जाणार का, याकडे लक्ष. राम शिंदेंचं वक्तव्य अत्यंत दुर्दैवी, लोकशाही मूल्यांचा अवमान करणार आहे. राम शिंदेंनी माफी मागावी, रोहित पवारांकडून मागणी. अजित पवार आणि रोहित पवारांच्या एकत्रित नृत्याचा मी 2024लाच शिकार झालो. राजकारणातही ते विभक्त नृत्य करत नाहीत, एकत्रच नृत्य करतात. राम शिंदेंची टीका. तर जय पवारांच्या लग्नात अजित पवार आणि रोहित पवारांच्या एकत्र डान्सचा व्हिडिओ व्हायरल. अधिवेशनामध्ये माहितीच्या सर्वच मंत्र्यांची उपस्थित राहावं. कॅबिनेट बैठकीमध्ये मुख्यमंत्री फडणवीसांच्या सूचना. अधिवेशनाचा कालावधी कमी असल्यानं सर्वच मंत्र्यांची उपस्थिती अनिवार्य. हिवाळी अधिवेशनासाठी विरोधी पक्षनेत्यांचा बंगला न दिल्यानं वाद. बैठक आणि पत्रकार परिषदेसाठी बंगला न दिल्यास आम्ही रस्त्यावर सुद्धा प्रेस घेऊ, काँग्रेसचे नेते विजय वडेट्टीवारांचा इशारा. उद्धव ठाकरे इंडिगोनं फिरत नाही, त्यामुळे त्यांना अधिवेशनाला यायला अडचण नाही. तर कोणाला अडचण असेल तर आम्ही समृद्धी महामार्गही बांधलाय. फडणवीसांचा ठाकरेंचा विरोधकांना टोला. मुख्यमंत्र्यांनी या सगळ्यामध्ये जाऊ नये, काढायला गेलं तर खूप काही गोष्टी निघू शकतात. फडणवीसांच्या उद्धव ठाकरेंवरील टीकेनंतर आदित्य ठाकरेंचं प्रत्युत्तर. डोंबिवलीमधील शिंदेचे शिवसेनेचे नेते अभिजित थरवाळांच्या प्रवेशाला भाजपकडून स्थगिती. प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाणांची माहिती. डोंबिवलीमधल्या कार्यक्रमात चव्हाणांशी बोलताना शिंदेंची देहबोली आक्रमक. डोंबिवलीमधल्या शिंदेच्या सेनेच्या अभिजित थरवाळांच्या प्रवेशाला स्थगिती दिल्यानंतर डोंबिवलीमध्ये अज्ञाताकडून बॅनरबाजी. जिजाईनगर परिसरामध्ये विठ्ठला कोणता झेंडा घेऊ हाती, अशा आशयाचं बॅनर झळकलं. कल्याण डोंबिवलीमध्ये माहितीमध्ये फूट पडली तर भाजपसोबत राहणार. कल्याणमधील जाहीर मेळाव्यामध्ये रामदास आठवलेंचं वक्तव्य. एकनाथ शिंदेंनी उठाव केल्यामुळेच भाजप सत्तेमध्ये आली. शंभूराज देसाईंनी केलेल्या वक्तव्यावर मंत्री अतुल सावेंची कबुली. 2014 पर्यंत भाजप ताकदवान नव्हतं, असं वक्तव्य काल शंभूराज देसाईंनी केलं होतं. भिवंडीमध्ये निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ठाकरे सेनेमध्ये इन्कमिंग सुरूच. भाजपसह शिंदे गटाच्या अनेक पदाधिकाऱ्यांचा ठाकरे सेनेमध्ये प्रवेश. पक्षप्रवेशानंतर तालुक्यामध्ये ठाकरेंच्या सेनेची ताकद वाढली. पुण्यामध्ये प्रदीप गारटकरांनी घेतली मुरलीधर मोहोळ यांची भेट. काही दिवसांपूर्वीच अजित पवारांच्या राष्ट्रवादीच्या जिल्हाध्यक्षपदाचा गारटकर यांच्याकडून राजीनामा. धनंजय मुंडेंना अटक न केल्यास वाईट पडसाद उमटतील. मुंडेंनी माझ्या घातपातासाठी 2.5 कोटींची सुपारी दिली, जरांगेंचा गंभीर आरोप. अजित पवारांच्या पक्षाचे बीडचे शहराध्यक्ष बाजीराव धर्माधिकारी यांची कथित ऑडिओ क्लिप व्हायरल. शरद पवारांच्या पक्षाचे पदाधिकारी दीपक देशमुखांच्या कार्यकर्त्यांसोबतची ऑडिओ क्लिप व्हायरल. दीपक देशमुखांसोबत फिरू नका, साहेबांच्या सगळं रडारवर आलंय, ऑडिओ क्लिपमध्ये उल्लेख. आपल्या जीवाला धोका असल्याचा ऑडिओ क्लिपनंतर दीपक देशमुखांचा आरोप. तर बाजीराव धर्माधिकारी यांनी आरोप फेटाळून लावले. दरम्यान TV9 मराठी ऑडिओ क्लिपची पुष्टी करत नाही. फडणवीस साहेब आणि अजित पवारांचं वाल्मिक कराडला बेल देण्याचं गिफ्ट असेल. क्रूर हत्या करणाऱ्याला सोडू द्या, मग बघू. ऑडिओ क्लिप व्हायरल झाल्यानंतर जरांगेंचा निशाणा. आज दुपारी 12 वाजता लोकसभेत वंदे मातरमवर चर्चा सुरू होणार. पंतप्रधान नरेंद्र मोदी चर्चेची सुरुवात करणार. मुंडवा जमीन गैरव्यवहारामधील आरोपी निलंबित उपनिबंधक रवींद्र तारू अटकेत. पार्थ पवारांच्या अबडिया कंपनीला तारूनं दस्त बनवून दिल्यानं कारवाई. बावधन पोलिसांनी ठोकल्या वेड्या. तारूला आज कोर्टामध्ये हजर केले जाणार. पुण्यामधल्या मुंडवा जमीन गैरव्यवहार प्रकरणी शीतल तेजवानीचा पिंपरी चिंचवड पोलीस ताबा घेणार. पुणे पोलिसांची कोठडी संपल्यावर पिंपरी चिंचवड पोलीस तेजवानीला अटक करणार. पिंपरी चिंचवड पोलिसांनी न्यायालयाला प्रोडक्शन वॉरंट सादर केलं. मुंडवा जमीन गैरव्यवहार प्रकरणी दिग्विजय पाटील यांची आर्थिक गुन्हे शाखेकडून चौकशी होणार. जय पवार यांच्या लग्नामुळे आज चौकशीसाठी हजर राहणार. राजकीय दुकानदारी टिकवण्यासाठी मुस्लिम समाजामध्ये भ्रम निर्माण करून माथी भडकवण्याचं काम विरोधक करतायत. भाजपचे राष्ट्रीय अल्पसंख्याक मोर्चाचे अध्यक्ष जमाल सिद्दीकी यांची काँग्रेससह विरोधी पक्षांवर टीका. मुंबई भाजपकडून शहरातील सर्व 36 विधानसभा मतदारसंघांमध्ये नागरी मेळाव्याचं आयोजन.
आदित्य ठाकरे यांच्या वरळी विधानसभा मतदारसंघातून रविवारी सुरुवात. मेळाव्याला भाजपचे मुंबई अध्यक्ष अमित साटम यांच्याकडून मार्गदर्शन. पुणे भाजप महापालिका निवडणुकीच्या लागली कामाला. या आठवड्यामध्ये भाजपमध्ये माजी नगरसेवकांचा होणार पक्षप्रवेश. भाजपने महापालिका निवडणुकीसाठी इच्छुक उमेदवारांचे मागवले अर्ज. आजपासून 2 दिवस पक्ष कार्यालयामध्ये मिळणार अर्ज. अहिल्यानगर महापालिकेच्या मतदार यादीमध्ये श्रीगोंद्यामधील 4,381 नावं. राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष अभिषेक कळमकर यांनी समाविष्ट करण्यात आलेल्या नावांचा प्रकार निदर्शनास आणून दिला. दरम्यान पालिकेनं कारवाई न केल्यास न्यायालयामध्ये जाण्याचा कळमकरांचा इशारा. राज्याचे महाधिवक्ता म्हणून मिलिंद साठे यांची निवड. वीरेंद्र सराफ यांनी राजीनामा दिल्यानंतर निवड. राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये मोठा निर्णय. एडीएमसी पालिकेच्या मतदार यादीमध्ये घोळ कायम. 82,000 नावं वगळूनही हजारो दुबार मतदार. माजी आमदार नरेंद्र पवारांचा दावा. घोळ दूर करा अन्यथा निवडणुका पुढे ढकला, नरेंद्र पवारांची मागणी. इचलकरंजी महानगरपालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर भाजपची मोर्चे बांधणी. आवाडे गट आणि हळवणकर गट अशी गटबाजी विसरून एक दिलानं लढण्याचं आमदार चंद्रकांत पाटलांचं आवाहन. ही निवडणूक माहिती राखूनच लढवण्याच्या तयारीत असल्याचं वक्तव्य. कोल्हापूर महानगरपालिकेमध्ये 2 वेळा महापौर राहिलेल्या सई खराडेंचा मुलासह शिंदेच्या शिवसेनेमध्ये प्रवेश. शिंदेच्या उपस्थितीमध्ये ठाण्यामध्ये पक्षप्रवेश. आमदार राजेश क्षीरसागर सुद्धा उपस्थित. इंडिगोच्या गलथान कारभाराचं प्रकरण सर्वोच्च न्यायालयामध्ये. इंडिगोच्या गोंधळ प्रकरणी आज सर्वोच्च न्यायालयामध्ये सुनावणी. नागरिकांच्या मूलभूत अधिकारांचं उल्लंघन झाल्याचं याचिकेमध्ये नमूद. इंडिगोकडून रद्द केलेल्या आणि विलंब झालेल्या विमानांच्या तिकिटाचा परतावा देण्याची प्रक्रिया सुरू. आतापर्यंत 610 कोटी रुपयांचा परतावा देण्यात आल्याची केंद्र सरकारची माहिती. इंडिगो पुन्हा पूर्ववत होतीये पण चूक केली म्हणून कारवाई होणार. केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांची माहिती. फ्लाईट्स रद्द झाल्या त्या प्रवाशांना पैसे परत देण्याच्या इंडिगो प्रशासनाला सूचना. इंडिगोचं प्रकरण निष्काळजीपणानं हाताळल्यामुळे डीजीसीएचे प्रमुख आणि इंडिगोच्या प्रमुखांना हटवण्याची गरज. विमान वाहतूक वर्तुळातील तज्ज्ञांनी व्यक्त केलं मत. पुणे विमानतळावर रविवारी 50 विमानं रद्द. इंडिगो विमान पार्किंग बेवर विमानतळ प्रशासनाकडून उपाययोजना सुरू. पुणे विमानतळ प्रशासनाची माहिती. विमानसेवा विस्कळीत झाल्यानं पुणे विमानतळावर रेल्वेकडून मदत कक्ष स्थापन. विमान प्रवाशांसाठी रेल्वेकडून पुण्यातून वेगवेगळ्या शहरासाठी विशेष गाड्यांचं आयोजन. अभिनेता विपुल रॉयनं इंडिगो विमानसेवा विस्कळीत झाल्यानंतर नाराजी व्यक्त केली. इंडिगोच्या गोंधळाचा एअर इंडियानं फायदा घेणं चुकीचं असल्याचं विपुलनं म्हटलंय. इंडिगो एअरलाईन्सची पुढच्या 48 तासामध्ये विमानसेवा सुरळीत झाली नाही तर शिवसेना स्टाईलनं आंदोलन करण्याचा इशारा. याबाबत शिवसेना शिंदेगडाचे शहर संघटक आनंद गोयल यांचे विमानतळ प्रशासनाला पत्र. कल्याण लोणावळा दरम्यान आज आणि 10 डिसेंबरला विशेष ब्लॉक घेण्यात येणार. लोणावळा बीव्हीटी यार्डमध्ये अप आणि डाऊन आणि इतर मार्गाच्या विस्तारासाठी पायाभूत कामं केली जाणार. शेतकऱ्यांसाठी 663 कोटींच्या प्रस्तावाला राज्य सरकारकडून मंजुरी. अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला कॅबिनेट बैठकीमध्ये शेतकऱ्यांच्या मदतीचा प्रस्ताव मंजूर. 84,000 हेक्टर क्षेत्रावरील पिकांचं नुकसान होऊनही पीक विमा योजनेचा शेतकऱ्यांना शून्य उपयोग. राज्य सरकारच्या पीक विमा योजनेमधून शेतकऱ्यांना नोव्हेंबर अखेर अद्याप 1 रुपयाही मिळाला नसल्याची गंभीर बाब समोर. मुंबईच्या जोगेश्वरीमधील हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे ट्रॉमा केअर सेंटरमध्ये कर्मचाऱ्यांच्या नियुक्ती आणि वेतन प्रक्रियेबाबत गंभीर मुद्दे उघडकीस. 60 ते 70 कर्मचाऱ्यांची नियुक्ती औपचारिक निवड प्रक्रिया न राबवता झाल्याचं समोर. परीक्षा प्रश्नपत्रिकेमध्ये इंग्रजीमधील शब्द देवनागरी लिपीमध्ये न वापरता त्यांचं मराठीमध्ये भाषांतर करा. मुंबई विद्यापीठानं परिपत्रक काढून दिले निर्देश. मुंबई पुणे महामार्गावर वाहतूक नियम मोडणाऱ्या वाहन चालकांकडून आतापर्यंत 36 लाख चलान कापण्यात आले. 36 लाख चालकांना 600 कोटींचा दंड. मुंबईच्या गोरेगावमधील पत्राचाळ परिसरामध्ये म्हाडा एकूण 4 भूखंडांवर 2,398 घरं उभारणार. अल्प आणि मध्यम उत्पन्न गटासाठी सर्वाधिक घरं असलेला हा प्रकल्प आहे. पुण्यातल्या घाऊक बाजारामध्ये परराज्यातून मटार आणि पावट्याची आवक वाढली. आवक वाढल्यानं दरांमध्ये घट, मात्र इतर फळभाज्यांचे दर स्थिर. गृहनिर्माण सोसायटी ही एक ग्राहक असून त्यांच्या संदर्भातील तक्रार चालवण्याचा अधिकार ग्राहक आयोगाला आहे. राष्ट्रीय ग्राहक तक्रार निवारण आयोगाचा निर्णय. पुणे जिल्हा परिषद 12,000 विद्यार्थ्यांना गिरवणार. परकीय भाषेचे धडे. जवळपास 12,000 विद्यार्थ्यांना जर्मन भाषा शिकवण्यास सुरुवात. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठामध्ये प्राध्यापक भरतीला मुदतवाढ. 12 डिसेंबरपर्यंत अर्ज करता येणार. इतिहासामध्ये पहिल्यांदाच मध्य प्रदेशमधल्या बालाघाट जिल्ह्यामध्ये 10 नक्षलवाद्यांचं आत्मसमर्पण. मध्य प्रदेशचे मुख्यमंत्र्यांसमोर शस्त्र सोपून केलं आत्मसमर्पण. नववर्षाच्या स्वागतासाठी रायगड जिल्ह्यातील सर्व पर्यटन स्थळांवरील कॉटेजेस, फार्म हाऊस, होमस्टेचे बुकिंग फुल. नाताळची सुट्टी आणि 31 डिसेंबर आणि 1 जानेवारीची सर्वत्र ठिकाणी आरक्षण संपले.
रत्नागिरीमधल्या निसर्गरम्य लाडघर समुद्रकिनारी पारंपरिक बैलगाडी शर्यतीचा थरार. श्री दत्त मंडळाच्या वतीनं आयोजित करण्यात आलेल्या या शर्यतीला बैलगाडा मालकांसह पर्यटकांची सुद्धा मोठी उपस्थिती. इचलकरंजी शहरामध्ये श्री शंभू तीर्थाचा लोकार्पण सोहळा उत्साहात संपन्न. ढोल ताशा पथकांच्या निनादामध्ये हजारो शंभू भक्तांच्या साक्षीनं सोहळा संपन्न. गोंदियाच्या देवरी तालुक्यामधल्या धोपतोला गावामध्ये बियर बारच्या विरोधात आंदोलन पेटलं. महिलांचा सलग 11व्या दिवशी रस्त्यावर ठिय्या. मुख्य रस्त्यावर सुरू झालेल्या बारमुळे महिला सुरक्षेची चिंता वाढली. बऱ्याच दिवसांच्या प्रतीक्षेनंतर अखेर रायगड जिल्ह्यामध्ये 42 भात खरेदी केंद्र सुरू. मात्र ऑनलाईन नोंदणीला शेतकऱ्यांकडून अल्प प्रतिसाद. परभणी शहरामधल्या वस्तीलगतच्या वीट भट्टीधारकांना तहसीलदारांची अखेर नोटीस. टीव्ही 9च्या बातमीचा इम्पॅक्ट. वसाहतीलगत असलेल्या वीट भट्टीमुळे नागरिकांना होत होता त्रास. विक्रम चाकणकर नावाच्या व्यक्तीकडून काही नागरिकांची आर्थिक फसवणूक झाल्याचा सुषमा अंधारेंचा आरोप. रुपाली चाकणकरांच्या दबावामुळे पोलिसांनी विक्रम चाकणकराला मदत केली. सुषमा अंधारेंचा महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकरांवर निशाणा. जागांमध्ये गुंतवणूक आणि मुलाला बिल्डर क्षेत्रामध्ये घेण्यासाठी पैसे घेतले. आरटीजीएसने पैसे दिल्याचा विक्रम चाकणकरांकडून फसवणूक झालेल्या तक्रारदारांचा आरोप. तर विक्रम चाकणकरांची तक्रार दाखल करून न घेता नांदेड पोलिसांनी आमच्यावरच गुन्हे दाखल केले, तक्रारदारांचा आरोप. सुप्रिया सुळेंकडून लोकसभेमध्ये राईट टू डिस्कनेक्ट विधेयक सादर. ऑफिस सुटल्यानंतर नो कॉल नो ईमेल कर्मचाऱ्यांच्या वैयक्तिक जीवनातील ताणतणाव कमी करण्यासाठी विधेयक. माजी आमदार हर्षवर्धन जाधवांकडून तपोवनातील वृक्षांची पाहणी. वृक्षतोडीच्या सरकारच्या निर्णयाला आमचा विरोध. मुख्यमंत्री फडणवीस हिंदूंच्या विरोधात जाणार का? तपोवनवरून हर्षवर्धन जाधवांचा निशाणा. नाशिकमधील तपोवन झाड आंदोलन प्रकरणी आज आंदोलकांशी चर्चा होणार. नाशिक महापालिका प्रशासनाकडून आंदोलकांना चर्चेसाठी निमंत्रण. केंद्रीय मंत्री पियुष गोयल यांची मुंबईच्या कांदिवलीमधल्या शताब्दी रुग्णालयाला अचानक भेट. शताब्दी रुग्णालयाची अवस्था पाहून पियुष गोयल आक्रमक. पालिका आयुक्त गगराणींना फोन करत शताब्दी रुग्णालयामध्ये साफसफाई करणाऱ्या कॉन्ट्रॅक्टरला बदलण्याचे आदेश. गौरव खन्ना ठरला बिग बॉस 19 सीझनचा विजेता. 50 लाखांच्या बक्षिसासह बिग बॉसची ट्रॉफी जिंकली. फरहाना भट उपविजयी तर मराठमोळा प्रणित मोरे तिसऱ्या क्रमांकावर राहिला. भोजपुरी सुपरस्टार पवन सिंहला सोशल मीडियाद्वारे बिश्नोई टोळीकडून धमकी. पवन सिंह सलमान खानच्या बिग बॉसमध्ये गेला होता. मागा ठाणेमध्ये गरजू महिलांना शिलाई मशीन, घरघंटी आणि मसाला कांडप मशीनचं वाटप. प्रकाश सुर्वेंच्या मार्गदर्शनाखाली 8 ते 10 हजार गरजू महिलांसाठी मेळाव्याचं आयोजन. उपमुख्यमंत्री शिंदेंकडून मस्क्युलर डिस्ट्रॉफीग्रस्त मुलांसाठी 100 इलेक्ट्रिक व्हीलचेअर्स देण्याची घोषणा. शिवसेना वैद्यकीय मदत कक्ष आणि श्रीकांत शिंदे फाउंडेशनच्या सहकार्यानं शिंदेंच्या हस्ते ठाण्यामध्ये व्हीलचेअरसह बायपॅप मशीनचं वितरण. परभणीमध्ये थंडीचं प्रमाण वाढलं. वाढलेल्या थंडीमुळे हरभरा पीक बहरलं. राष्ट्रीय स्तरावर सोयाबीनच्या मागणीमध्ये मोठी वाढ झाल्यानं दरांवर सकारात्मक परिणाम. सीड क्वालिटी सोयाबीनचे दर 1000 वाढले. परभणीच्या गंगाखेडमधील वजूरमध्ये स्थानिक गुन्हे शाखेची मोठी कारवाई. अवैध वाळू उपसा करणारे तराफे आणि साहित्य उद्ध्वस्त. जागतिक महागाईच्या दबावाच्या पार्श्वभूमीवर नोव्हेंबर महिना ग्राहकांसाठी दिलासादायक ठरलाय. जागतिक पातळीवरील अन्नधान्य किमतीमध्ये सलग तिसऱ्या महिन्यामध्ये घट. देशाच्या परकीय चलन साठ्यामध्ये गेल्या काही आठवड्याभरापासून सुरू असलेली घट कायम. या आठवड्यामध्ये सुद्धा चलन साठ्यामध्ये घट नोंदवली. 2025 मध्ये तब्बल 96 कंपन्यांनी आयपीओच्या माध्यमातून एकूण 1,60,705 कोटींची उभारणी केली. डिसेंबर अखेर ही एकूण रक्कम 1,85,000 कोटींपर्यंत पोहोचण्याचा अंदाज. उच्च शिक्षण संस्थांनी मातृभाषेसोबत देशातील इतर एक भाषा शिकण्यासाठी विद्यार्थ्यांना प्रोत्साहित करावं. यूजीसीचं उच्च शिक्षण संस्थांना आवाहन. पनवेलच्या कांदा कॉलनीमध्ये सकल मराठा समाज मंडळातर्फे उभारण्यात आलेल्या मराठा भवनचं उद्घाटन. मनोज जरांगेंच्या हस्ते उद्घाटन करत उल्लेखनीय कार्य केलेल्या व्यक्तींचा सत्कार. पुणे नाशिक सेमी हायस्पीड रेल्वेचा मार्ग बदलल्यानं संगमनेरकर आक्रमक. महायुतीकडून शिर्डी मार्गे सेमी हायस्पीड रेल्वेचा घाट. सत्यजित तांबेंचा आरोप. तर नाशिक पुणे रेल्वे मार्ग संगमनेर मार्गेच व्हावा, आमदार अमोल खताळ यांची मागणी. नाशिकच्या सप्तशृंगी घाटामध्ये गणपती पॉइंटजवळ इनोव्हा कार दरीमध्ये कोसळली. देवदर्शनावरून परतत असताना 6 भाविकांवर काळाचा घाला. बॉलिवूड फिल्ममेकर विक्रम भट राजस्थान पोलिसांच्या ताब्यात. 30 कोटींच्या कथित फसवणूक प्रकरणामध्ये कारवाई. इंदिरा आयव्हीएफचे संस्थापक डॉक्टर अजय मुरडिया यांची तक्रार.
क्रिकेटपटू स्मृती मंधानाचं लग्न मोडलं. हे प्रकरण इथेच संपलं. आता पुढे जाण्याची वेळ. सोशल मीडियावर पोस्ट करत स्मृतीची माहिती. गेल्या काही वर्षांपासून स्मृती आणि पलाश एकमेकांना डेट करत होते. पालघर जिल्ह्यामधल्या कासा पोलीस ठाण्यामध्ये महिला सुरक्षिततेला काळीमा फासणारी धक्कादायक घटना. एका प्रकरणासंदर्भात महिलेला चौकशीसाठी बोलावलं असता हवालदार शरद बोगाडे यांना अत्याचार केल्याचा महिलेचा आरोप. डहाणू पोलीस ठाण्यामध्ये लैंगिक अत्याचारासह विविध कलमांतर्गत गुन्हा दाखल. तालुक्यामधल्या गणेशपूर गावात ट्रॅक्टर विहिरीमध्ये पडला. लहान मुलींकडून अचानक ट्रॅक्टर सुरू झाल्यानं अपघात घडला. दुर्घटनेमध्ये 2 मुलींचा बुडून मृत्यू. नाशिकच्या येवल्यामध्ये मशीनच्या पंख्यामध्ये केस अडकून महिलेचा मृत्यू. कांद्यावर औषध फवारणी करताना फ्लोर मशीनच्या पंख्यामध्ये केस अडकले. माधुरी सोनवणे असं मृत महिलेचं नाव. ब्रॉट टू यू बाय NBC बेअरिंग, भारताची पहिली बेअरिंग उत्पादक.